पहिले मी काय बोलतो बंद कर. आमचा पहिला ब्लॉग आहे माझं की माझा. अरे पूर्ण तुटलेलो आहे, फुल एक्झॉस्ट झालेलो आहे. 4 घंटे लेट आहे आणि तुम्ही उन्हामध्ये एवढं सफर सगळे ब्लॉग पाहिजे. काय बोलतो करू मग पूर्ण ब्लॉग. चल करूया. ही आज आपली कुडाळ सिटी. पेट्रोल पंपवर गाडी घेतलेली आहे. किती भरायचं पेट्रोल? 250. आपलं आता लोकेशन आहे किती 32 किलोमीटर आपलं होमस्टे इथून. वेंगुर्ल्यापासून थोडंसं पुढं आहे. लोक आफ्टर मार्केट आहे इथे. याने गाडी थांबवली कशाला माहिती आहे? कशाला थांबवली गाडी? समोर आंबा पडला. दाणे पण दिखावतोय खाणे. अरे पक्षीने खाल्लेलं आहे. हो वा. आय थिंक करली बरे काय मित्रांनो. आता आपण आलो एवढं थकून आलो आहे. मी आम्हाला थकून आलो पूर्ण. म्हणून माहितीच आहे पण कसं आलो आहे. आणि आपलं होमस्टेने आलो आहे आनंदी होमस्टे. आपल्याकडे इथं फ्रेश झाली आहे. फ्रेश झाली बघा आपली. आमचा दिवस आज खूप ॲक्टिव्ह होता. मी सिम्पल जेवण ऑर्डर केलं आहे. फायनली आता मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे. आता आपण पोहोचलो कुडाळ स्टेशनला. इथं जाणार वेंगुर्ल्याला. चला मग फटाफट जाऊया. माझ्यासोबत अमोल पण आहे. आमचा पहिला ब्लॉग आहे. फूड सिरीजमध्ये ब्लॉग पण करतोय. या बघा कुडाळ स्टेशन खूप पाहायला मिळणार या ब्लॉगमध्ये. येस आम्ही जे काय काय करणार आहे पुढच्या आठवड्याभर सगळं बिहाइंड द सीन सगळे इकडे जाणार आपले. बघा ही आता ही कोणती एक्सप्रेस होती? नागपूर आली ना? नागपूर मडगाव स्पेशल एक्सप्रेस. बघूया बघा आपलं स्टेशन आहे. आपण किती तास लेट आहे? 4 तास पोहोचायला पाहिजे. आपण 4ला पोहोचलोय. 3.5 तास लेट आहे. बापरे बघा आमची हेल्थ काय म्हणतं थकलो मी पूर्ण. मग स्टेशन बघा कसं आहे. आता काहीतरी थंड घेऊया आणि पिऊया. चला जिप्सी कॉर्नर चायनीज कॉर्नर आहे. बघा कसं आहे. काय बोलणार बाबा? काय घ्यायचं? थंड बिंड घे काहीतरी. थंडच घे. माझं घे माझा. अरे माझं घ्यायचा अमोल. माझा घ्यायचा का काय घ्यायचं? फ्रुटी MAZA घ्यायचा. चला मग फ्रुटी घेऊ आपण. एक काय बोलतो 20 दोन नाही घ्यायचा पण आहे ना. एकच घेऊ मोठी मोठी फ्रुटी. आता जरा ग्लुकोज टाकू आपण जरा याच्यामध्ये. आम्ही पूर्ण तुटलेलो आहे, फुल एक्झॉस्ट झालेलो आहे. 4 घंटे लेट आहे आणि तुम्ही उन्हामध्ये एवढं सफर. 42 माझा फ्रुटी घे बाबा. सर पेमेंट कर. ट्रेन थांबलेली आहे. पटकन पिऊ जरा. थोडंसं एनर्जी येईल आम्हाला जरा. ते इंटरनेटचा इश्यू वगैरे. अच्छा अच्छा गोपनीय माहिती आहे. तुम्ही तिकडे दाखवतो. अच्छा फायनली झालं का? टाईम लागतो. हो झालं बरं का. 42. चला आता पिऊया आपण फ्रुटी. सर मार तुम्ही पिता नाही मार तू बरं बोट मार. सर म्हणजे तुम्ही इथे आला असताल हां कमेंट करून सांगा. तुमच्या टीचरचा एक्सपिरियन्स होता कमेंट करून सांगा. येस हे खूप गरम वगैरे. कोकणात असताल तर लव कोकण बोला की कोकण असं कुठंच नाही. हो आता फ्रुटी पिऊया मस्त. खूप वेळ वाट बघतोय. येस खूप वाट बघतोय यार. खूप गरम झालेलं आहे बघा. इथे किती पब्लिक आहे बघ. कसं आहे रे भाई? रिफ्रेशिंग वाटतं ना एकदम ना? रिफ्रेशिंग आहे. मला एक्साइटेड वाटतं. पहिल्यांदा लँड झालो आता. अरायवल हां आणि इथून आता पुढचे 7 दिवस खूप एन्जॉय करणार आहोत. हे सगळं पाहायला मिळणारच आहे. तुम्ही ही जी सिरीज आहे ना हे सगळे ब्लॉग पाहिजे. काय बोलतो करू मग पूर्ण ब्लॉग. चल मग करूया. येस काय करतो काय घे. पाण्यासारखं पेलो मी रे. काय करूया? एवढं थंड नाही अंदाज. थंड नाही एवढं पण ठीक आहे. चला चलो आता आपण पकडूया बस. चाललोय वेंगुर्ला. पण इथे रिक्षाचं तिकीट रिक्षा खूप कॉस्टली बोलतात. 200 300 400 काय. पण असं ऐकलंय की आम्ही इथून आहे ना मेन कुडाळ सिटी थोडी दूर आहे. पाहूया आता हे रिक्षावाले काय बोलतात आपल्याला. प्लॅन पण असं आहे की आम्ही इथून बाईक घेणार आहे, स्कूटी घेणार आहे, रेंट करणार आहे आणि 4-5 आमचे फॉलोअर्स आहेत. त्यांचं घरी तिथे कुठेतरी आहे. ते बोलले या आमच्या घरी. पण आता आम्ही अजून फ्रेश नाही काय नाही. असं दुसऱ्यांच्या घरी जाणं बरं नाही वाटत. 4 नाही 5 आपल्याला. कुडाळ शहर किती लांब आहे इथून? बसस्थानक 50 रुपये भाडं पर पर्सन. सगळ्या एका रिक्षाचं की एका पर पर्सन? नाही किती 2 जण 50 रुपये. दोघांचे 50 मिळून ना? हो दोघांचे मिळून. अच्छा चला बरं आहे मग. असं 2 किलोमीटर असं काय करायचं?
पहिले मी काय बोलतो बंद कर. काही कसं तर बसलो आपण रिक्षामध्ये. आता आपण जाणार आहे बस स्टॉपजवळ. बस स्टॉप नाही बोलू शकत, जिथे आम्हाला बाईक्स भेटतील रेंटने. इथून 20-30 रुपये पर हेड. बस स्टॉप आहे ना, बस स्टॉप. 3.5 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर. ठीक आहे. ही आली आपली कुडाळ सिटी. तिथे पुढे चिंचाकाची भाजी पण आहे. कुडाळ का बोलतात ते यांना करून सांग. हां, पेट्रोल पंपवर गाडी घेतलेली आहे. किती भरायचं पेट्रोल? 250. आता आम्ही 8 दिवसाची गाडी घेतली आहे. 8 डेज. किती रुपये? 400 रुपये पर डे. आम्ही 8 दिवसाची 200 रुपीज आम्ही ते दिले. हो, ही अशी कंडिशन आहे आमच्या गाडीची. हेल्मेट दिलं आहे, बॅग आहे. आता इथं आलो आहे. इथे जाऊ तर समोर टेंडिकोल नावाचं होतं, मी शूट नाही केलं. कधी पाहिलं आहे का? हां, आम्ही सब्जीसाठी घेतलेलं आहे म्हणून जागा आपली स्पेस युटिलाइज होईल ना. बघूया आता काय होते. पेट्रोल इथे किती? पेट्रोल 5.92 पेट्रोल आहे ना इथे. स्वस्त आहे ती मुंबईपेक्षा. 108 मुंबईमध्ये. नाही मग 105 आहे. मुंबई. 106 रुपये. हां, अच्छा, सेमच आहे मग. चला मग चालू पे करायचे. अरे हां आहे की मार स्कॅन मार. स्कॅन 250 केलं. किती केले? 250. हां, मार. बघा 18,123. बघूया आता वेंगुर्ला 22 किलोमीटर आहे. बघू आता मी 8 दिवस करणार आहे पूर्ण. आता 8 दिवस मग किती किलोमीटर करतो बघू. मी आता रेकॉर्ड करून ठेवतो, फोटो पण काढून ठेवतो. क्लिक. चला मोल. आता आपण जाऊया पहिला आपल्या होमस्टेमध्ये, जे स्पॉन्सर्ड आहे आपलं आणि बार्टर मी केलेलं आहे. कसं काय कसं काय? बंदरावर पण जाणार आहोत पुढे. या चालवले स्टेटून पूर्ण व्हिडिओ पहा मंडळी. 1 मिनिट बसून दे पहिलं. थांब जरा, थांब 1 मिनटं. आहे का रे? ते बी शोधतो कधी बसना. चला आता आपण कृपया मॅप लावा. आता बाबूने हेल्मेट घातलेलं आहे. वेंगुर्ला जायचं. कुठे जायचं? वेंगुर्ला मला मॅप टाकलं. थांब जरा आपलं एकदा मॅप टाकलं ना. पहिले त्या रोडला, चल त्या रोडला. आपलं आता लोकेशन आहे किती? 32 किलोमीटर आपलं होमस्टे इथून. वेंगुर्लापासून थोडंसं पुढं आहे. आता बघूया. आता आम्हाला चालू गाडी. आता आम्ही निघालो आहे कुडाळपासून. गाडी तर पिक केलेली आम्ही इथून. 400 रुपये भाडं आहे. हां, लेफ्ट. हो, लेफ्ट आहे इथून. आणि हा डायरेक्ट तुमचा आहे ना वेंगुर्ला रोडला आहे. हो, कुडाळ इकडे कुडाळीकडे आहे आणि हा डायरेक्ट वेंगुर्ला. अरे बापरे. आता मी आपला बुलेट चालवल्यामुळे गाडी छोटी वाटते. ना. हा, हत्ती वाटतं. हत्ती चालवतं ना, त्यामुळे लय छोटी वाटते. हो. मी 4-5 वर्ष ज्युपिटर चालवत होतो, पण आता बुलेटवाला माणूस झालो की आता हे छोटे वाटायला लागतं. हो, भारी वाटतंय. पण असं वाटतं फुल कंट्रोल मी गाडी काय ना. पेट्रोलमध्ये एक नंबर. आणि आम्ही नेहमी स्कूटरच घेतो इथे, कारण की आमचे बघा पुढे बॅगा राहतात, व्यवस्थित सामान राहतं, टेन्शन नसतं आम्हाला. डिकी सामान असतं, इकॉनॉमी चांगली असते. आणि महत्वाचं म्हणजे अशाच गोष्टीला जास्त स्कूटर जास्त आवडतात. त्याची ऍक्टिव्ह आहे त्याची. हो, मला कम्फर्टेबल बरोबर आहे. आणि स्कूटीचं कसं आहे, बॅग असतात. आता 2 महिन्यापूर्वी मालवण आलो होतो. आजची मावस भावाची गाडी होती बुलेट, त्याने ती बुलेट नाही चालवली, त्याने स्कूटी घेतली. आता हा रोड आता पुण्यामध्ये जातो तो आला. आणि मग आम्ही चुकलो होतो. गाडी शोधता त्या लोक ह्यांनी जे रेंटल देतात बाईक, त्यांनी त्यांचं लोकेशन अपडेट केलं होतं. आम्ही पुढे गेलो आणि इथे ज्या ऑटो आहेत ना त्या टोटल पेट्रोलवर आहेत. त्यामुळे इथे खूप मुंबईपेक्षा महाग ऑटो मिळतात तुम्हाला. CNGवर नाही इथे, त्यामुळे महाग भाडं खूप होते. आमचं जवळजवळ स्टेशनपासून 200 रुपये गेले आमचे गाडी हातायचं येईपर्यंत. पण आता आम्ही पेट्रोल भरलं 250 रुपयाचं. आता आम्ही आता तुम्ही प्रवास एन्जॉय करा. तुम्ही नेचर पाहिलं कसं आहे उन्हाळ्यातलं. सिनेमॅटिक शॉट घेऊन ठेव. हो, आंबे दिसलेले आता घे जरा. इथे निघणार काय?
तर आता पोहोचलो बेंगलोरला. बघा बेंगलोरला आपला आलेला आहे. मस्त एकदम मला खूप भारी गाव, मला खूप आवडतं हे गाव. गाव बोलू शकता किंवा शहर बोलू शकता, मला खूप आवडतं. एकदम सिटीसारखं आहे. छोटंसं बाजूला बीच आहे. आणि हे बघा हे मार्केट आहे. हे मार्केट आहे प्रॉपर मार्केट आहे. आय थिंक हे असेल पुढे लिहिलं आहे. पुढे लिहिलं आहे क्रॉफर्ड मार्केट आय थिंक. बघा हा समोर लिहिलं आहे. हे बघ समोर लिहिलं आहे बेंगलोर क्रॉफर्ड मार्केट आहे. बघा गाईस हा ते मस्त मोठं मार्केट आहे. हे आपलं भाजीपाला मार्केट आहे. बघा आंबे आलेले इथे मस्तपैकी घेऊ आपण आंबे. येणार आम्ही पुन्हा असा व्हिडिओ बनवतो आम्ही किंवा परत आले पण असेल पेजवर बघू शकता. इथं बघताय ना 20 मिनिटं येऊ शकता. हो पण ह्याला बाय रोड यायला 1 तास ऑलमोस्ट. आणि रस्ता 45 किलोमीटरचं अंतर आहे. आता कुठे जायचो? अरे थांब आय थिंक लेफ्ट नाही वाटतं. अरे बापरे थांब. इथे अरे गाडी थांबवली कशाला माहिती आहे? कशाला थांबवली गाडी? हां आपल्या समोर आंबा पडला. आंबा नॅचरल आंबा गाडी कुठे पडलाय? अभी इसे मेरा हक होगा. कुठे आले? हा लवकर आलाय. पड अरे दाणे दाणे पण दिखावतोय खाणे. अरे पक्षीने खाल्लेलं आहे आधी सर. थांब जरा ह्या साईडचं फोड, या साईडचं फोड. खराब आहे पण खराब आहे ना. अरे इकडे चांगलं आहे रे. नाही अरे जाऊन दे. काय आंबा आहे. हा यार ते आपल्याला बघ पण ना आपण मार्केट मग खावा. आता आपण आंबेच घेऊ बाहेर. मी इथं आंबा, मी इथे आंबा, मोदक. याच्यावर माझा तावाच नाही बस. मोदक इथले जे मोदक पण दाखवतो मित्रांनो. एवढे भारी मोदक खाल्ले. हां फिश नाही खाणार पाहिजे. फिश आम्हाला आहे मस्त फिश. मी आपल्याला काही खाता येत नाही खातं. हां खायला फिश तुम्हाला दाखवलं मी. चला आता आपण जाऊया पटकन. अरे भाई काय करतोय तू? चढ आहे ना. आंब्यासाठी आम्ही गाडी थांबवली. आंबा नशिबात नव्हतं. आम्ही यायला आंबा पडायचा टाइम झाला. हो कारण निसर्गाने आपल्यासाठी केला आहे. येस पाऊस. चला बघा कसा व्ह्यू आहे मस्त. अजून किती 7-8 किलोमीटर आहे. 7-8 किलोमीटर आहे पोहोचू जवळ. हो वा आय थिंक करणे बरे काय ते काय तिकडे काय ते काय तिथे लास्ट टाइम. अरे हेच सहा वाटतं. अरे कायच आता काय पडतं तुम्ही मासे फिशिंग. अच्छा तेव्हा काय आले का तुम्हाला? किती वेळ झाला? हां नाही किती वेळ झाला तुम्ही बसले इथे? इथे बांगडे जास्त वापरतात की याच्यामध्ये नदी की खाडी आहे? बांगड्याचं हे टाकले. इथे कोणता मासा पडतो? तामुशी आलू. किती वेळ मित्रांनो आता आपण आलो एवढं थकून आलो आहे. मी आम्हाला थकून आलो पूर्ण. म्हणून माहितीच आहे पण कसं आलो आहे. आणि आपलं होमस्टे आलो आहे आनंदी होमस्टे. आपल्याकडे इथं फ्रेश झाली आहे. स्पेशली बघा आपली आमचा दिवस आज खूप ॲक्टिव्ह होता. मी सिम्पल जेवण ऑर्डर केलं आहे. काही बघा इथं डाळ आहे. ही कोकणी डाळ आपली. वरती खोबरं मस्त रंगलेलं आहे. इथं हे बघा काळ्या वाटाण्याचं आहे. कलवण आहे. काळ्या वाटाण्याचं आहे. ही कांद्याची पात आहे. आय थिंक कांद्याची भाजी काहीतरी. ही कोबीची भाजी आहे. ही कोबीची भाजी आहे. इथे दिला गुलाबजामुन दिला आहे. सोलकढी आहे. लोणचं आहे. चपाती आहे. पापड आहे. आणि हा राईस आहे. आता आपण एवढा खाऊ पण एन्जॉय करू. या इकडे पण ट्राय करणार आहे. चपाती होता. वा चपाती मस्त. आपलं हे खाऊ काळ्या वाटाण्याचं. हे खूप मस्त असतं म्हणजे खूप फेमस असतं हे. एक नंबर. ही कांद्याची भाजी आहे ती. खोबरं दिसतं तुम्हाला? खोबऱ्याचं वेगळं असतं कोकणामध्ये. एक नंबर आहे. नाही ते एक नंबर आहे. तुला हे काय ते वेगळंच आहे रे. एक नंबर बॉस. काळा वाटाणा सेम थाळी आहे. माझ्या तुम्हाला बोललाच आम्ही खूप थकून आलो आज. आणि अशी गोष्टीचे पदार्थ घेतात ते घेतले. पण खासियत हे की बघा मंडळी इथे तुम्ही वर जो थर आला ना तो पण नारळाचा आला आहे. हे इंडियन करता आपण कोकणामध्ये आलो आहे. आणि हे तर आहेच. ऑलरेडी एक घास खाल्लेला आहे मंडळी. हो तर हे मला खूप आवडतं. इकडे
बोला कांद्याची. आणि इकडे हे बघा कोबीची भाजी, पण याच्यामध्ये पण नारळ किती आहे, 40% नारळ आहे. आणि बाई इथले नारळ माहिती ना कसे फ्रेश असतात नाही का. आणि बघा सगळे घरासमोरच नारळ झाड आहे. हो तुम्हाला आम्ही सकाळी जातो. आणि आता ही सोलकढी त्यांनी दिलेली आहे. आय थिंक यांनी घरीच बनवलेली आहे ही. हो आपण कसे लसणाचं प्रमाण जास्त आहे, एकदम झणझणीत आहे. सोबत गुलाबजाम दिलेला आहे, चपाती दिल्या आहेत. आणि इथे जे मेहमान नवाजी जे असते ना आल्यानंतर पब्लिक इथे आल्यानंतर तुम्ही होमस्टे तुम्हाला सर्व्हिस पण उत्तम आहे आणि जेवण पण घरच्यासारखं ते बनवून देतात. हो इकडे पाठीमागे बनतात आणि ओपन किचन आहे काहीतरी. ते दादा बसलेत ना तिथे त्याचे ओनर आहेत, पलीकडे दोघं एन्जॉय करतायत. सोबत तिकडे बघा IPL लागलेली आहे. IPL चालू आहे तिकडे मस्त IPL चालू आहे टीव्हीवर. सनरायझर्स हैदराबाद आणि CSKची बॅटिंग आहे. CSKचे 8 मॅच झाल्यात, 2 मॅच राहिलेत फक्त आता. तर आता हे बघ सांगायचं उद्देश की तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता. मोबाईल नंबर खाली दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचा मंडळी. अगदी वेंगुर्ला आणि शिरोडाच्या रोडवर औरच्या कडेलाच हा आनंदी होमस्टे आहे. तिथे असं मस्तपैकी व्हेज नॉनव्हेज जेवण तुम्हाला मिळेल. आता आमचा हा पहिला ब्लॉग आहे, तर आम्ही तर व्हेज दाखवतो सध्या, आम्ही खातोय ते दाखवतोय. पण नेक्स्ट ब्लॉग सगळे आपले नॉनव्हेजवर येणार आहे. फिश आणि क्रॅब काय नाही काय येणार आहे भरपूर, सगळं भरपूर. एकच नंबर आहे बाई. बाई मसाले घरची जी मजा असते ना त्यामध्ये एकदम घरच्यासारखं जेवण आहे. हो सुपर लागते. येस आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दिस फूड. येस व्हेज फूड यामध्ये ट्राय करा. चला जेवतो आणि मस्त झोपतो. आणि उद्यापासून आमचे जे शूट चालू होणार ना एकदम खतरनाक. ठीक आहे बाय. आणि हा ब्लॉग पहिला आहे आमचा. म्हणजे कंटिन्यू ब्लॉग असणार आहे. येस येस आम्ही 8 दिवस आहोत. 8 ब्लॉग तुम्हाला इथे उत्तम पाहायला झालेच पाहिजे तुम्हाला करून घे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पुढचे ब्लॉग कसे, हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला पाहिजे ते पण सांगा. आजचा ब्लॉग पुन्हा रॉ होता, मी रॉ शूट केलं पूर्ण. पण नेक्स्ट ब्लॉग चांगला बनला. तुमचं हे ना कमेंट आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला मोटिवेट करणार आहे. येस थँक्यू सो मच. चला मग जेवतो.